कसं बघणार आहे? जर मला एखाद्या युजरचं जर बघायचं असेल तर काय पासवर्ड आहे, सॉरी काय एक्सपायरेशन डेट आहे, किती इनॅक्टिव्ह आता मला जर तृप्ती युजरचं बघायचं आहे तर मला युजर नेम द्यावं लागेल. ओके, सो पासवर्ड एक्सपायर्स ऑगस्ट 16, 2024 लास्ट एक्सपायरी डेट आहे. याच्यामध्ये काही एक्सपायरी डेट सेट केली आहे खरे आपण पासवर्ड एक्सपायरची, अकाउंट एक्सपायरची नाही केलेली आहे. ठीक आहे, तो आपण काय करूयात आता, युजर मॉड -e. ठीक आहे, मला सेट करायचं आहे 24 डिसेंबर 2024. कोणत्या युजरसाठी? तृप्ती युजरसाठी. ओके, ह्या युजर मध्ये काही चेंजेस नको करायला, आपण एक युजर ऍड करूयात. युजर ऍड राम. क्रिएटिंग मेलबॉक्स रामची. मग काय करावं लागेल आता याच्यासाठी मला काय करावं लागेल? येस, एरर आलेली आहे. क्रिएटिंग मेलबॉक्स फाईल एक्झिस्ट. मॅम वेअर स्पूल हायफन मेल मध्ये जाऊन ते डिलीट करावं लागेल फाईल. म्हणजे काय आहे हा? तुला एरर काय सांगतो तुम्हाला? मेल बॉक्स मध्ये फाईल एक्झिस्ट आहे ती. सो बेसिकली जेव्हा एखादा युजर तुम्ही क्रिएट करता तेव्हा त्या युजर सोबत एक रेडीमेड मेलबॉक्स पण तुम्हाला सिस्टीम क्रिएट करून देते. आणि जेव्हा मी हा रिमूव्ह केलेला आहे तेव्हा मेलबॉक्स तसाच राहिलेला आहे, फक्त युजर रिमूव्ह झालेला आहे युजर डेलने. सो मला काय करावं लागेल? पहिला मी ls करून बघते. ls/var/spool/mail मध्ये दिस इज राम एक एक्झिस्ट आहे दिसते तुम्हाला. सो तुम्हाला हे राम रिमूव्ह करावं लागेल, कारण ऑलरेडी आपण जो युजर ऍड करायला लागलाय त्याचा मेलबॉक्स क्रिएट आहे इथं. त्याच्यामुळे सिस्टीम काय करते, -var/spool/mail/ram. एंटर. ओके, क्रिएट केलेला आहे सिस्टीमने. cat/etc. एक मिनिट नाही. ठीक आहे, change-l राम. ओके, आता मी याच्यावरती एक एक्सपायरेशन डेट सेट करते. आपण युजर ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. मॉडिफिकेशन करायचे असतील तर युजर मॉड -e 24 डिसेंबर 2024 कोणासाठी सेट करते? रामसाठी. ठीक आहे, इथे बघा बरं, अकाउंट एक्सपायरेशन डेट सेट झालेली आहे डिसेंबर 24, 2024. आता हे मी काय केलं, युजर क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केले. युजर क्रिएट करण्याच्या वेळी जर मला एक्सपायरेशन डेट सेट करायची असेल तर आपण काय करतो रे? येस, युजर ऍड -e कॅपिटल. येस, युजर ऍड -e करणार आहे आणि मग आपण त्याच्यावरती एक्सपायरेशन डेट सेट करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला एक युजर क्रिएट करायचा आहे -e. मी एक्सपायरेशन डेट सेट करते 24 डिसेंबर 2024. ठीक आहे, आणि युजरचं नाव देते सॅम. सो आता जर मी या सॅम बघितलं, ठीक आहे, तर ऑलरेडी जेव्हा युजर क्रिएट झालाय तेव्हा त्याच्यावरती एक्सपायरेशन डेट सेट झाली आहे बघा, डिसेंबर 24, 2024. युजर मॉडनी काय केलं, आधी आपण ऑलरेडी युजर ऍडनी क्रिएट केला युजर, आणि त्या युजर मध्ये आपण मॉडिफिकेशन केले. बाय डिफॉल्ट एक्सपायरेशन डेट सेट अजून कोणती कमांड यूज करतो आपण? इन्स्टेड ऑफ युजर मॉड एक्झिस्ट आहे सिस्टीम मध्ये युजर, आणि आता मला त्याचे मॉडिफिकेशन करायचंय, एक्सपायरेशन डेट त्याची सेट करायची. काय करतो आपण? कोणती कमांड? क्वेश्चन कळला सगळ्यांना? परत एकदा रिपीट करा. क्वेश्चन असा आहे की आता ओके, आता येतो माझा आवाज व्यवस्थित? ओके, सो बेसिकली मी काय सांगते की एक समजा युजर आहे, ठीक आहे, ठीक आहे, मी एक युजर ऍडच करते. एक युजर ऍड आहे सिया. ठीक आहे, सिया नावाचा युजर ऍड केलाय. आता मला काय करायचंय, सियावरती एक्सपायरेशन डेट सेट करायची आहे, पण मला यावेळी युजर मॉड यूज नाही करायचं. कसं करणार?
चेंज -L बघा, सिया. सध्या एक्सपायरेशन डेट सेट नाहीये ना सियावरती, कोणती अकाउंट एक्सपायरेशन डेट. मला काय करायचे, याच्यावरती अकाउंट एक्सपायर करायचंय सियाचं, पण मला यावेळी युजर मॉड पण यूज नाही करायचं. कोणती कमांड यूज करणार मग? येस, हॅलो मॅम, चेंज -capital E. येस, चेंज -E. आपण असं करतो ना रे एक्सपायरी. आता मला करायचं आहे 24 डिसेंबर 2024. कोणाची करायची आहे मला? सियाची करायची आहे. एंटर. आता जर मी चेंज -L सिया केलं, सेट झाली डेट. तुम्ही ते लेक्चर झाल्यानंतर त्या लेक्चर मध्ये जे काय झाले ते विसरता का? कारण तुम्ही प्रॅक्टिस नाही करत. चेंज -E यूज करू शकतो ना, जसं आपण युजर मॉड -E करू शकतो, तसं तुम्ही चेंज -E पण यूज करू शकणार आहे. बरोबर ना? येस मॅम. येस, ओके, ठीक आहे. सो बेसिकली आता मला काय करायचं आहे की अजून 2-3 फ्लॅग्स राहिलेले आहेत युजर मॉड बद्दल डिस्कस करण्याचे. एक म्हणजे मला काय करायचं आहे आता, अकाउंट माझं लॉक करायचं आहे. अकाउंट म्हणजे पासवर्ड लॉक करायचा आहे मला. पासवर्ड लॉक म्हणजे काय, आता जर समजा मी एका युजरला स्विच करते, ठीक आहे, स्विच युजर हायफन तृप्तीला नाही, आपण जे युजर ऍड करत कोणाला तरी मी पासवर्ड देते, cat/etc/passwd. ओके, रामला मी एक पासवर्ड सेट करते. पासवर्ड कसं सेट करणार? राम. येस, इथे मला पासवर्ड द्यावा लागेल. ठीक आहे, मी काय करते, स्विच युजर करते रामला आधी, आणि राम थ्रू मी आता स्विच युजर करते तृप्तीला. ठीक आहे, तृप्तीचा पासवर्ड मागते, मला पासवर्ड द्यावा लागेल. मी तृप्तीला स्विच झालेले आहे. आता मला काय करायचं, लेट सपोज मी तुम्हाला एक फक्त सिनारिओ सांगते. तृप्ती, ठीक आहे, रामकडे तृप्तीचा पासवर्ड आहे. ओके, राम आणि तृप्ती, व्यवस्थित सिनारिओ लक्षात घ्या. आपण पासवर्ड लॉक कशासाठी करतो? बऱ्याच मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं की आपण का करतो हा लॉक. लेट सपोज तृप्ती आणि राम दोघं पण एका प्रोजेक्टवरती काम करतात, प्रोजेक्ट 1. ठीक आहे, आणि रामकडे ऍक्सेस आहे तृप्तीच्या डिरेक्टरीमध्ये येण्याचा, वर्कस्पेसमध्ये येण्याचा. तो आला ना, तर पासवर्ड त्याच्याकडे त्यानं एंटर केलेला आहे आणि तो तृप्ती डिरेक्टरीला स्विच झालेला आहे. एकदा जर तू तृप्ती डिरेक्टरीला स्विच झाला तर तृप्ती डिरेक्टरीमधल्या ज्या काही फाईल्स असणार आहेत, ज्या काय डिरेक्टरीज असणार आहेत, त्या तो ऍक्सेस करू शकणार आहे. अगेन इट डिपेंड्स ऑन की त्याला कोणकोणत्या परमिशन्स आहेत, कोणत्या डिरेक्टरीसाठी कोणती परमिशन आहे, हेच आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये, फाईल परमिशन्स मध्ये. पण आता जेवढं तुम्ही शिकलेलं आहात त्याच्यावरती आपण असं समजूयात की तो ऍक्सेस करू शकतो. ओके, पण आता काय झालं, तृप्ती युजर जी आहे ती हॉलिडेवरती आहे पुढचे 5 दिवस. ठीक आहे, दोघं जण ज्या याच्यावरती काम करतायत, प्रोजेक्टवरती काम करतायत, त्यामधला एक युजर आता हॉलिडेवरती आहे. ठीक आहे, आणि त्याला काय करायचं रे, त्याच्या अब्सेन्स म्हणजे तो जेव्हा नाहीये त्याच्या अब्सेंटी मध्ये दुसरा कोणता तरी युजर त्याच्या डिरेक्टरीमध्ये येऊन फाईल ऍक्सेस कराव्यात. याने काय होणार रे, सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. म्हणजे तो आता प्रेझेंट नाहीये ना तिथे, तो आता लॉग इन नाहीये मशीनमध्ये. तो लॉग इन नसताना दुसरा युजर लॉग इन करतोय त्याच्या अकाउंटमध्ये, तर मग काहीतरी चेंजेस होऊ शकतात, राईट. प्रोजेक्टमध्ये दोघं जण काम करतायत, बरोबर आहे, तो त्याचा ऍक्सेस त्यांनी दिलेला आहे, पण आता तो नाहीये, त्यावेळी तो प्रेझेंट नाहीये, तो हॉलिडेवरती गेलेला आहे. आणि आता त्याला काय करायचं की 5 दिवसांसाठी त्याचा पासवर्ड त्याला लॉक करून ठेवायचा आहे. ठीक आहे, सो दॅट कोणताही ज्यांच्याकडे क्रेडेन्शियल्स आहेत, जसं की आता राम युजर आहे, रामकडे क्रेडेन्शियल आहे तृप्तीचा ऍक्सेस घेण्यासाठी, सो स्टील रामने जरी पासवर्ड टाकला तरी काय केला तरी राम ऍक्सेस करू शकला नाही पाहिजे तृप्तीचे अकाउंट. ठीक आहे, तृप्तीची होम डिरेक्टरी. सो यासाठी काय करतो आपण, लॉक करतो. काय लॉक करतो रे आपण, पासवर्ड लॉक करून ठेवणार आहे, सो दॅट दुसरा कोणताही युजर एक्सेप्ट रूट करू शकणार आहे, बरोबर, रूट करू शकणार आहे. पण इन्स्टेड ऑफ रूट दुसरा कोणताही युजर त्याच्यामध्ये लॉग इन करू शकला नाही पाहिजे. म्हणून आपण काय करतो रे, तो त्या अकाउंटचा पासवर्ड आपण लॉक करून ठेवतो. सो आता तो लॉक करण्यासाठी आपण काय करणार आहे, आता याच्यामध्ये तुम्ही युजर ऍड कमांड नाही यूज करू शकणार. तृप्ती युजर ऑलरेडी एक्झिस्ट आहे,
सो जे ऑलरेडी एक्झिस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मॉडिफिकेशन करायचं आहे. मॉडिफिकेशन साठी आपण कोणती कमांड यूज करतो रे? हा, मॉडिफिकेशन साठी युजर मॉड, राईट. सो युजर मॉड मी यूज करणार आहे. युजर मॉड सोबत हायफन कॅपिटल एल, ठीक आहे, हायफन कॅपिटल एल. त्याच्यानंतर कुणाचं मला लॉक करायचं अकाउंट, आणि हे कोण करू शकतो रे? ऍडमिनच करू शकतो. सो तृप्ती ऍडमिनला रिक्वेस्ट करणार आहे की मी 5 दिवसांच्या हॉलिडे वरती आहे, तर तुम्ही माझं अकाउंट काय करा, लॉक करून द्या. सो रूट काय करणार आहे, ते पासवर्ड अकाउंट लॉक करणार आहे. हायफन एल कोणाचं लॉक करायचं आहे? तृप्तीचं लॉक करायचं आहे, ठीक आहे. आता बघा, हा मी काय करते, स्विच युजर रामला स्विच होते. आता काय होणार आहे, इव्हन जरी रामनी राईट पासवर्ड टाकलेला आहे तरी पण ते म्हणणार पासवर्ड इज रॉंग, ठीक आहे. मी आता करेक्ट पासवर्ड टाकते तरी पण लॉग इन नाही करू शकणार आहे. तिथे येणार आहे ऑथेंटिकेशन फेल्युअर. ऑथेंटिकेशन फेल्युअर म्हणजे तो राईट पासवर्ड टाकतो तरी पण सिस्टीम घेत नाहीये त्याचा पासवर्ड. सिस्टीम घेत नाहीये कारण की सिस्टीमने पासवर्ड त्याचा जो आहे तो लॉक करून ठेवलेला आहे. ओके, सो जोपर्यंत तुम्ही हे अनलॉक करत नाही तोपर्यंत ऑथेंटिकेशन फेल्युअर हे कोणाला येणार आहे रे? लोकल युजरसाठी येणार आहे. पण याच्यासाठी काय असणार आहे, रूट युजर करू शकणार आहे. रूट युजर जर तृप्तीला स्विच होतोय, कारण रूट युजरला क्रेडेन्शियलची गरजच नाहीये ना, पासवर्डची गरजच नाहीये जो आपण लॉक केलेला आहे, त्याच्यामुळे तो करू शकणार ऍक्सेस. पण जर कोणताही लोकल युजर असेल तर तो नाही करू शकणार आहे. त्याला काय पाहिजे रे, जोपर्यंत रूट युजर तो अनलॉक करत नाही तोपर्यंत राम युजर तृप्ती युजरच्या वर्कस्पेस मध्ये एंटर करू शकणार नाही, इव्हन जरी त्यांनी राईट पासवर्ड एंटर केला तरीही. आता आपण तो अनलॉक करूया, ठीक आहे. मी रूट युजरला जाते. अनलॉक करण्यासाठी मी काय करणार, अगेन युजर मॉड हायफन कॅपिटल यू, ठीक आहे. कोणाचा अनलॉक करायचा आहे? तृप्ती युजरचा मला पासवर्ड अनलॉक करायचा आहे. आता परत मी रामला स्विच होते, इथून तृप्तीला स्विच होते. आता राम करू शकतोय का? पासवर्ड टाकते मी, येस, अनलॉक झालेला आहे. सो जेव्हा अनलॉक झाला तेव्हा तो करू शकलेला आहे. रूट युजर एनिवे करू शकणार आहे. ओके, ठीक आहे. सो लिहून घ्या, युजर मॉड हायफन एल. काय बघितले? 3 बघितले. एलच्या आधी युजर मॉड हायफन ई बघितली ना. युजर मॉड हायफन ई, कोणीतरी अनम्यूट करा सो दॅट मला कळेल की मला प्रोसीड करायचं आहे. युजर मॉड हायफन ई यूज टू सेट एक्सपायरेशन डेट ऑन युजर अकाउंट. User mod hyphen e used to set expiration date on user account. झालं ना. Then user mod hyphen capital L used to lock user's account password. Used to lock user's account password. Okay. Yes, ma'am. Then user mod hyphen u, capital U, used to unlock user's account password. तीन कमांड झाला. खाली एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या. पहिली कमांड काय होती रे, युजर मॉड हायफन ई. कसं करतो आपण, कोटेशन मार्क मध्ये, सर समजा 20 डिसेंबर 2024 आणि देन युजरचं नाव.
ठीक आहे. सो हे एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या. फर्स्ट एक्झाम्पल युजर मॉड -e डेट पास करावी लागेल आणि देन तृप्ती युजरचं नाव. डन. येस मॅम. ओके. त्यानंतर काय रे, युजर मॉड -L अँड जस्ट युजर नेम, ज्या युजरचं अकाउंट पासवर्ड लॉक करायचं आहे ते. आणि थर्ड एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या -U अँड देन युजर नेम. डन. येस मॅम. ओके. चलो. सो आता आपण सगळ्यात आधी काय बघितलं रे, आधी आपण युजर ऍड बघितला, त्यानंतर ग्रुप ऍड बघितला. ठीक आहे. त्यानंतर ग्रुपमध्ये ऍड कसे करण्यासाठी आपण gpasswd बघितलं. त्यानंतर युजर मॉड ग्रुप मॉड बघूया. ठीक आहे. म्हणजे आधी आपण काय बघितलं की दोन्ही ऍड कसे करायचे, युजर ऍड कसा करायचा, ग्रुप कसा ऍड करायचा, या कमांड झालेल्या आहेत आपल्या. परत ग्रुपमध्ये जर काही ऍड करायचं असेल युजर वगैरे तर ते कसं ऍड करायचा, राईट, ते आपण बघितलं gpasswd नी. आता आपण काय बघूयात रे, ग्रुप मॉडिफिकेशन कसं करायचं. समजा लेट्स सपोज की आता काय आहे रे, आता समजा माझ्याकडे ग्रुप आहे. कसे ग्रुप बघणार आहे, कोणकोणते ग्रुप आहेत माझ्याकडे एक्झिस्ट. येस. ग्रुप. ओके. /etc/ग्रुपनी बघणार आहे मी माझ्याकडे कोणकोणते ग्रुप आहेत. सो आपण टॉप IT हा ग्रुप ऍडनी क्रिएट केलेला ग्रुप होता, राईट. सो आता मला काय करायचं आहे, या टॉप ITचं नाव चेंज करायचं आहे. ठीक आहे. टॉप ITचं नाव चेंज करून आपण TCS देऊया. सो मी काय करणार आहे, ग्रुप मॉड -n. ठीक आहे. -n कशासाठी यूज करतो रे आपण, चेंज करण्यासाठी नेम. आता काय करायचं आहे, नवीन नाव आधी देणार. आधी न्यू नेम TCS आणि त्यानंतर ओल्ड नेम. कोणत्या ग्रुपचं चेंज करायचं मला, टॉप IT. अच्छा, मी राम मध्ये असल्यामुळे लोकल युजरनी नाही करू शकत तुम्ही. का करू शकत नाही, SBIN मधली कमांड आहे ही, राईट, म्हणून तुम्ही नाही करू शकत. सो ग्रुप मॉड -n TCS टॉप IT cat/etc/group. येस. बघा बरं, चेंज झालेलं आहे त्याचं नाव, TCS झालेला आहे. आता तो इथं टॉप IT पासून तो इथं कसं काय बरं आला, कारण की जे नवीन नाव तुम्ही जे दिलेलं आहे ते खाली पॉपअप झालेलं आहे. ओके. हेच आपण काय केलं रे, तर ग्रुपचं नाव चेंज केलेलं आहे, ग्रुपचं नाव मॉडिफाय केलेलं आहे आपण. प्रिव्हियस नेम जे होतं ते टॉप ITचं नाव आपण TCS ला दिलेलं आहे, राईट. सो हेच आपण युजर मॉडनी कसं करतो रे, नाव चेंज करण्यासाठी कोणती कमांड यूज करणार आहे, युजरचं नाव जर मला चेंज करायचं असेल तर -l. काय करणार मी, युजर मॉड -l. ठीक आहे. सियाचं नाव चेंज करायचं किंवा सॅमचं नाव मला श्याम करायचंय, सॅमचं नाव श्याम करायचंय. काय करणार मग आपण, श्याम अँड मग साम. ओके. अजून काय केलं पाहिजे, मॉडिफाय करावं लागणार डिरेक्टरीज. बघा बरं, श्यामचं नाव तर चेंज झालं पण जी डिरेक्टरी आहे ती सेमच आहे ना अजून, बरोबर. सो तुम्हाला डिरेक्टरी नेम पण चेंज करावं लागेल. सो -d. येस, युजर मॉड -d पहिला काय करणार आहे, डिरेक्टरी तुमची चेंज करणार आहे. काय करायचे, /home/श्याम. पण आता तर मला रिनेम करायची असेल -m. येस, -m श्याम.
काय झालेलं आहे? अच्छा, मी चुकली आहे कमांड. आता जर cat/etc/passwd बघा बरं, डिरेक्टरी पण चेंज झालेली आहे. ओके. त्यानंतर जर समजा आता मला एखादा अजून काय ग्रुप, आपण ग्रुप युजर मॉडला केलेले आहेत. हा तुमचा एक्सरसाइज आहे की जे आपण ग्रुप युजर मॉडला केलेले आहेत. तुम्हाला काय करायचं लागणार आहे, मॅन पेजेस जाऊन तुम्ही आज बघणार आहात की ग्रुप मॉड साठी अजून काय काय फ्लॅग्स आपण यूज करू शकतो ग्रुप मॉड साठी. अच्छा, चुकलंय का माझं स्पेलिंग? GR ग्रुप मॉड साठी. ठीक आहे. -GGID चेंज करण्यासाठी यूज करतो. सो बरेचसे फ्लॅग्स आहेत. त्याच्यामधले ऍटलीस्ट तुम्ही 3 फ्लॅग्स यूज करून आणायचे. ठीक आहे. ग्रुप मॉड मध्ये आपण जे युजर मॉड मध्ये केलेले आहेत तशाच प्रकारचे ग्रुप मॉड मध्ये आहेत. ठीक आहे. त्यामुळे मी आता त्याच्यासाठी सेपरेट वेळ देत नाही. तुम्ही करून आणा. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे फ्लॅग्स यूज करा ग्रुप मॉड सोबत. म्हणजे ऑलरेडी जे ग्रुप एक्झिस्ट आहेत, सो आधी त्याला ग्रुप ऍड करा. ग्रुप ऍड मध्ये. ठीक आहे. एक एक्झाम्पल आपण इथे सॉल्व्हच करूयात. ठीक आहे. चलो, आता मला काय करायचंय की इन्फोसिस नावाचा ग्रुप पहिला क्रिएट करायचा आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला टास्क देते, टास्क सांगते, मला तुम्ही सांगायचं प्रत्येकाने की काय काय करायचं आहे. बघा मी काय सांगते, मला काय करायचं आहे, एक टीसीएस नाही, इन्फोसिस नावाचा एक ग्रुप क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. त्या ग्रुपमध्ये मला 3 मेंबर्स ऍड करायचे आहेत. एक आहे राम, एक आहे सिया आणि एक आहे श्याम. तो 3 मेंबर्स मला त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. त्या मेंबर्स मध्ये मला त्या ग्रुपचा सियाजी युजर आहे तो मला ऍडमिन करायचा आहे. ठीक आहे. सियाजी युजर आहे तो ऍडमिन करायचा. कोणीतरी लिहून घ्या काय काय करायचं. पहिला मला इन्फोसिस ऍड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 3 मेंबर्स ऍड करायचे आहेत. 3 मेंबर्स ऍड केल्यानंतर सियाला मला ऍडमिन करायचं आहे. सियाला ऍडमिन केल्यानंतर त्याच्यामध्ये मला जो ग्रुप आयडी आहे तो चेंज करायचा आहे मला. ठीक आहे. त्याचा जो त्या ग्रुपचा जो आयडी असणार आहे तो चेंज करायचा आहे मला. अशा 4 गोष्टी मला करायच्या आहेत. ठीक आहे. चलो, कोण सांगेल? हॅलो 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 मॅम, ग्रुप ऍड. कोणती कमांड? येस. देन G पासवर्ड -M आणि जे मेंबर्स ऍड करायचे, युजर्स ऍड करायचे ते. पहिला तुम्ही बघा तरी ग्रुप ऍड झाले की नाही, कसं बघणार? ग्रुप इन्फोसिस नावाचा ग्रुप ऍड झालेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं? ठीक आहे. त्याला पासवर्ड जर सेट करायचा असेल कसा करणार मी? passwd आणि मला काय करायचं, कोणत्या ग्रुपला करायचं आहे त्या ग्रुपचं मी नाव टाकणार आहे इन्फोसिस. सो आता मी याला एक पासवर्ड सेट करते. ओके. ठीक आहे. सो आता काय करायचं, मला मेंबर्स ऍड करायचे. काय करणार मग आपण? -A. पण मला 3 मेंबर्स ऍड करायचे ना, प्रत्येक वेळी मी -A करणार का? -M कॅपिटल M. त्याच्यानंतर राम, सॅम आणि सिया 3 ऍड करायचे आहेत. राम कॉमा द्यायचा ना, कॉमा द्यायला विसरू नका. सिया, देन आपल्याला काय करायचे, सॅम. युजर ऍड करायचे. कोणत्या ग्रुपमध्ये? इन्फोसिस ग्रुपमध्ये. सो तुम्हाला इन्फोसिसचं नाव लिहावं लागेल. राईट. सॅम काय आहे का बरं? मॅम त्याचं श्याम केलंय आपण, सॅमचं. अच्छा. सो तुम्हाला ग्रुप पण त्याचा मॉडिफाय करावा लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही जर त्याचं श्याम केलेलं आहे तर तुम्हाला ग्रुप मॉड कमांडनी पहिला ग्रुप मॉडिफाय करावा लागेल. त्याचा ग्रुप मॉड कोणाचा करणार आहे? ग्रुप मॉड रे. ग्रुप मॉड -N. नेम चेंज करायला पाहिजे ना. नेम आपल्याला काय करायचंय, श्याम करायचंय ग्रुपचं, सॅम पासून. राईट. सो आता ते एक्झिस्ट, आता ते रिफ्लेक्ट होणार आहे. सो आता जर मी केलं, तुम्ही कॅट मध्ये बघा, कळलं तुम्हाला काय झालं तिथं?
येस. तर तुम्हाला ग्रुप पण मॉडिफाय करावं लागणार आहे. श्याम आलेला आहे आता, आणि ग्रुप मॉडिफाय मी कसं केलं रे आता सांगितलं, -n नी करतो ना आपण ग्रुप मॉडिफाय. सो दॅट आता जर मी ग्रुप्स आणि श्याम केलं तर आता श्यामचा ग्रुप श्याम झालेला आहे बघा. नाहीतर मगाशी इकडे श्याम असणार आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला सॅम असतं. सो तुम्हाला ग्रुप पण मॉडिफाय करावं लागणार आहे जर तुम्ही नाव चेंज केलं तर. म्हणजे बघा तुम्ही नाव चेंज केल्यानंतर किती गोष्टी, डिरेक्टरी मॉडिफाय करावी लागली, डिरेक्टरीला रिनेम करावं लागलं, आणि तुम्हाला ग्रुपचं पण रिनेम करावं लागणार आहे, ग्रुप मॉडिफाय करावं लागणार आहे. त्याशिवाय तो रिफ्लेक्ट होणार नाहीये /etc ग्रुपमध्ये. ओके. सो आता जर मी केलं, इथे मला श्याम करावं लागेल. येस. आता कसं चेक करणार मी? बघा बरं, रिया, सिया आणि श्याम तिन्ही युजर्स ऍड झाले. आता मला काय करायचं, ऍडमिन क्रिएट करायचं, सियाला करायचं. येस. काय करणार? Then येस. कसं चेक करणार? कॅट /etc G5WD. हा, G5WD. येस, G5WD. शॅडो ही कुठली फाईल आहे G5WD? सो इथे बघा बरं, ही जी फील्ड आहे, ठीक आहे, ही फील्ड काय सांगते रे तुमची, की तुम्ही जो ऍडमिन आहे तो ऍडमिन तुम्हाला ग्रुपमध्ये दिसणार नाहीये, तुम्हाला G शॅडो मध्ये ऍडमिन दिसणार आहे. सो तुम्हाला इथे G शॅडो करावे लागणार आहे. ऍडमिनचं नाव दिसेल तुम्हाला, सिया ऍडमिन आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला आता, नेक्स्ट काय करायचं आहे? येस, चेंज ग्रुप आयडी नाही, त्यापेक्षा तुम्ही असं पण करू शकता, चेंज ग्रुप आयडी पेक्षा आपण ग्रुप मॉड करूयात. हा, चेंज ग्रुप आयडी. येस, चेंज ग्रुप आयडी कसं करणार आहे आपण? ग्रुप मॉड -G न्यू जो आयडी द्यायचा आणि ग्रुप नेम. पहिला तुम्हाला जुना आयडी बघितला पाहिजे. कसा बघणार तुम्ही? मॅम डायरेक्ट दिलं तरी चालेल. नाही, पण आधी सिक्वेन्स तर तुम्हाला कळेल ना की अवेलेबल कोणते आहेत. डायरेक्ट दिलं तर म्हणजे जो अवेलेबल आहे तो तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इन्फोसिसचा 10015 आहे, तो तुम्ही अलोकेट नाही करू शकत. 10015 तुम्हाला वेगळा करावा लागेल, राईट? तो आता जर मला ग्रुप चेंज करायचा आहे, कोणता इन्फोसिसचा 10015 आहे तो मला चेंज करायचा आहे, कसं करणार? ग्रुप मॉड -G. येस. नंतर नवीन जी आयडी द्यायचा. सो 1016 द्यायचा आहे मला आता. देन ग्रुपचा नेम इन्फोसिस. अक्षय, आता झोपेतून उठलायस का झोपा लागलायस? नाही, ग्रुप कुठे गेला रे? 1016 चेंज झालेला आहे त्याचा ग्रुप आयडी, राईट? ओके. येस. सो बेसिकली तुम्हाला पण मी आज टास्क देणार आहे परफॉर्म करण्यासाठी. प्रत्येकाने ते टास्क परफॉर्म करून आणायचे आहेत. आणि आता आपलं एक येस, /WD. आपण आता /WD सोबत काय काय कोणकोणत्या फ्लॅग्स यूज करू शकतो ते आपण बघूयात. सो बेसिकली आपले युजर ऍड झालेला आहे, ग्रुप ऍड झालेला आहे, युजर मॉड झालेला आहे, ग्रुप मॉड झालेला आहे, ठीक आहे. सो G5WD पण झालेला आहे. सो आता आपण /WD काय कमांड करते रे? फक्त /WD. येस, /WD कमांड काय करते? मॅम पासवर्ड चेंज करतो. येस. सो बेसिकली एखाद्या वेळेस तुम्हाला पासवर्ड सेट, तुम्ही आतापर्यंत एवढंच माहिती आहे की /WD कमांड काय करते रे? पासवर्ड सेट करते. मला जर एखाद्या युजरचा पासवर्ड सेट करायचा असेल तर मी /WD कमांड आणि त्या युजरचं नाव टाकणार आहे. ओके. पण आता मला काय करायचं आहे, पासवर्ड जर लॉक करायचा आहे, आपण युजर मॉडनी पण बघितलं, युजर मॉड कमांड पण काय करते रे? -L करणार आहे, आणि जर तृप्तीचा पासवर्ड लॉक करायचा तर तुम्ही त्या युजरचे नाव देणार आहे. सेम हीच गोष्ट तुम्ही /WD ने पण करू शकता. /WD इथे फक्त तुम्हाला स्मॉल l यूज करायचा आहे. /WD L तृप्ती, ठीक आहे, लॉक झालेला आहे.
पासवर्ड फॉर युजर तृप्ती passwd सक्सेस. आता मी काय करते, स्विच युजर करते रामला, ठीक आहे, आणि इथून मी तृप्ती युजरला स्विच करते. आता जर मी राईट पासवर्ड जरी टाकला तरी पण आपल्याला सेम तुम्हाला ते जे आपण ऑथेंटिकेशन फेल्युअर, पासवर्ड लॉक झालेला आहे. ओके, सो युजर मॉड -L किंवा passwd -l हे तुम्ही दोन्हीही यूज करू शकता. सेम थिंग होणार आहे त्यांनी. ठीक आहे, आता मला काय करायचंय, अनलॉक करायचंय. तर मी काय करणार, passwd -u, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर युजरचं नाव, अनलॉकिंग पासवर्ड फॉर युजर तृप्ती, passwd सक्सेस. आता मी करते रामला स्विच होते, स्विच युजर -तृप्ती. इथे जर आता मी पासवर्ड टाकला, तृप्तीला मी स्विच झालेलं आहे. सो 2 कमांड आपण बघितलेले आहेत लॉक करण्यासाठी. एक होती युजर मॉड -L आणि एक आहे passwd -l. ओके, तो लिहून घ्या खाली. passwd वरती हेडलाईन टाका, Password change. Yes, it is used to set or change the password. It is used to set or change the password. passwd username. It is used to change or set the password of user. Done. त्यानंतर passwd -l and then username. passwd -l आणि मग username. कोणते username आहे? So username, it used to lock users account password. आणि मॅम डेज साठी करायचं असेल तर डेज म्हणजे 5 days साठी करायचं असेल लॉक पासवर्ड तर डेज द्यायचे. मिनिमम डेज सेट कर ना, राईट? ओके. त्यानंतर passwd -u, unlock the password. त्यानंतर आपल्याकडे अजून एक कोणती कमांड आहे रे की जे नेक्स्ट लॉगिनला पासवर्ड तुम्हाला फोर्सफुली चेंज करण्यासाठी भाग पाडेल? कोणती कमांड आहे? येस, हॅलो. चेंज -I इनॅक्टिव्ह डेजची. इनॅक्टिव्ह डेज म्हणजे तुम्हाला नेक्स्ट टाइम पासवर्ड लॉग इन करताना हे करतात का, चेंज करतात का? इनॅक्टिव्ह डेज कमी. अरे तुम्ही मॅक्सिमम डेज सेट करा ना दुसऱ्या दिवशीचे. इनॅक्टिव्ह डेज संपल्यावरती असतात. हा, ते पण मॅक्सिमम डेज तुम्ही जर सेकंड डे, मॅक्सिमम डेज म्हणजे उद्याच्याच दिवशीचा जर मॅक्सिमम डे तुम्ही सेट केला, ठीक आहे. सो लेट सपोज ही समजा आता चेंज -l राम, ठीक आहे. राम आता जो मॅक्सिमम डेज आहे तो कशावरती 999 वरती सेट आहे. सो तुम्ही कधी, तुम्हाला असं काही नाहीये की तुम्हाला चेंज केलाच पाहिजे नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही पासवर्ड लॉग इन करता तेव्हा. मॅक्सिमम डेजला सेट आहे ना हा.
तर तुम्हाला काय करावं लागेल, जर तुम्ही सेकंड डेला उद्या जर तुम्ही लॉग इन करताय आणि तेव्हा जर तुम्हाला पासवर्ड फोर्सफुली जर सिस्टीमनी चेंज करण्यासाठी जर तुम्हाला प्रॉम्प्ट यायचं असेल तिथे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, मॅक्सिमम डेज उद्याचे सेट करावे लागणार आहेत, राईट. सो जर तुम्ही मॅक्सिमम डे उद्या सेट केला तर उद्या तुमचा पासवर्ड एक्सपायर होणार आहे आणि उद्या तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पासवर्ड चेंज करत नाही तोपर्यंत तुम्ही लॉग इन नाही करू शकणार आहे. बरोबर बरोबर ना? येस. सो तेच आपल्याला काय करायचंय, PassWD ने आपण कसं करू शकतो रे, फोर्स युजर टू चेंज पासवर्ड ऍट नेक्स्ट लॉग इन. ते काय करणार आहे, आयदर तुम्ही हे पण करू शकता. आता हे आपण बघितलेलं आहे, चेंज हायफन कॅपिटल M मॅक्सिमम डेज सेट करणारी कमांड बघितलेली आहे. PassWD ने तुम्ही कसं करू शकता, समजा PassWD -E आणि फक्त युजरचं नेम राम, एंटर. ठीक आहे. सो आता म्हणजे मी हे छोटं करते, बघा बरं. अकाउंट एक्सपायर्स डिसेंबर 24, 2024. आधी तुम्हाला नाही इथे नाही तुम्हाला दाखवणार, चेंज मध्ये नाही दाखवणार, पण तुम्ही जर अकाउंट आहे पासवर्डचा आहे ना, पासवर्ड मस्ट बी चेंज. या पासवर्ड मस्ट बी चेंज, राईट. सो तुम्हाला चेंज करावं लागणार आहे पासवर्ड. नेक्स्ट टाइम तुम्हाला फोर्सफुली पासवर्ड चेंज करण्यासाठी प्रॉम्प्ट येणार आहे जेव्हा नेक्स्ट लॉग इन तुम्ही कराल तेव्हा. सो त्यासाठी तुम्ही करू शकता फोर्स अ युजर, येऊन घ्या तुम्ही PassWD -E युजर नेम. Okay, PassWD -E username, force a user to change at next login. मॅम टू चेंजच्या नंतर काय? To change as next login. To change their password at the next login असं पण लिहू शकता. ओके. त्यानंतर जसं आपण मिनिमम नंबर सेट करतो, ठीक आहे. आता कोण लॉग इन झालं का? ओके. सो आपण जसं मिनिमम डेज कसं सेट करतो रे आपण, बाय युझिंग चेंज. मॅम -M स्मॉल m. तसं काय करणार आपण इथे, जर मला करायचे PassWD -N, ठीक आहे. जर मला काय करायचं आहे, समजा मला नंबर ऑफ डेज, मला जर समजा ऍटलिस्ट 1 डे बिफोर चेंजिंग, ठीक आहे, म्हणजे 1 दिवस तरी मला थांबायचं आहे बिफोर चेंजिंग, म्हणजे लगेच एका दिवसात, किंवा नंबर ऑफ डेज फक्त तुम्हाला मेन्शन करायचे तिथे, की मला समजा आता फॉर एक्झाम्पल 2 दिवस थांबायचे, 2 दिवस मी चेंज नाही करू शकणार आहे, किंवा 1 दिवस थांबायचा, 1 दिवस मी चेंजच नाही करू शकणार, ठीक आहे. मला समजा 2 दिवस थांबायचंय, चेंज करण्याच्या आधी 2 दिवस माझा पासवर्ड मी चेंज नाही करू शकणार. सो मी फक्त नंबर देणार आहे तिथे, आणि त्यानंतर कोणाचा नाही, रामचाच करूयात आपण, ठीक आहे. रामचं नको, नाही तर दुसरा कोणता तरी CI युजरचं करूयात. रामचं आपण ते चेंज केलेलं आहे. आता याच्यामध्ये मला जर बघायचं असेल, चेंज -L सिया. सो इथे बघा मिनिमम नंबर सेट झालेले आहेत 2 ला. तुम्ही चेंज कमांड नाही यूज केली ना, चेंज -M नाही यूज केलं, स्मॉल m, बट स्टील PassWD ने पण तुम्ही सेमच करू शकता. ओके ओके. येस. सो लिहून घ्या PassWD -M 1 तृप्ती किंवा 1 सिया टू सेट मिनिमम नंबर ऑफ डेज. आता मिनिमम मॅक्सिमम काय आहे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे परत लिहून घेऊ नका, फक्त लिहून घ्या टू सेट मिनिमम नंबर ऑफ डेज. डन मॅम.
ओके. आता जर तुम्हाला इनएक्टिव्ह डेज सेट करायचे आहेत, ठीक आहे, बिफोर अकाउंट लॉक. सो इनएक्टिव्ह डेज सेट करायचे असतील तर passwd-i किती डेज करायचे तुम्हाला, समजा 5 डेज. इनएक्टिव्ह डेज काय असतात रे? इनएक्टिव्ह डेज काय असतात? बफर पिरियड असतो ना. हॅलो. Yes, ma'am. याचा पासवर्ड आपण काय झालेलं आहे, अकाउंट एक्सपायर, पासवर्ड इनएक्टिव्ह. सियाला गेलोय ना आपण. कॅपिटल अच्छा, का बरं, काय याचे सांगा बरं, सियाचे इनएक्टिव्ह डेज का सेट नाही झाले? एनीवन? काय नाही सेट झाले इनएक्टिव्ह डेज? मॅक्झिमम डेज सेट नव्हती. मॅक्सिमम डेजच आपण सेट केलेले नाही आहेत ना, राईट? मॅक्सिमम डेजच आपण सेट केलेले नाही आहेत, बरोबर ना? येस. येस मॅम. येस. सो जर तुम्हाला मॅक्सिमम डेज सेट करायचे असेल तर कोणती कमांड आपण यूज केलेली आहे आता? -e. -e यूज करते. सो मला कधी करायचं, समजा आता समजा 4 दिवसांनी करायचं आहे, 5 दिवसांनी करायचं आहे, 10 दिवसांनी करायचं आहे. सो मी 10 डेज करेन आणि त्यानंतर कोणाचं करायचं आहे, सियाचं करायचं आहे, ठीक आहे. ओनली वन युजर नेम मे बी स्पेसिफाईड. What happened? अच्छा, ओके ओके ओके. आपण केलंय का याचा? अच्छा, तो नंबर नाही एक्सपेक्ट करत इकडे. पण ह्याच्याने मॅक्सिमम डेज नाही सेट झालेले. उद्या तुम्हाला हा पासवर्ड चेंज करावा लागणार आहे. मॅक्सिमम डेज जर सेट करायचे असतील, पासवर्ड मस्ट बी चेंज. सो तुम्हाला उद्या पासवर्ड सेट करावा लागणार आणि आता याच्यावरती सेट पण होतील इनएक्टिव्ह डेज. त्याच्यामध्ये I guess there is one option. कॅपिटल M असू शकतो मॅम मला. -X. मला जर समजा 30 डेजनी एक्सपायर करायचा आहे, ठीक आहे, कोणाचा? सियाचा. -L. पासवर्ड चेंज करावं लागेल कारण आपण ते केलेलं -E.
येस, आता झालं बघा सेट. इनएक्टिव्ह पण सेट झालेले आहेत. सो बेसिकली -E आणि -X मध्ये काय फरक आहे? -E नी तुम्ही काय करणार आहे, इन्स्टंटली पासवर्ड तुम्हाला चेंज करावा लागणार आहे. सो बेसिकली -E च्या तुम्ही तिथं काय लिहून घेतलंय, त्याच्या पुढे लिहून घ्या इन्स्टंटली चेंज द पासवर्ड. इट इज यूज टू चेंज. हा बरोबर आहे. नेक्स्ट लॉग इन म्हणजे तुम्हाला इन्स्टंटलीच करावा लागणार आहे तो पासवर्ड चेंज. आणि -X तुम्ही मॅक्सिमम डेज सेट करण्यासाठी यूज करू शकता. ओके. आणि मिनिमम डेज साठी -N यूज करू शकता. -X फॉर मॅक्सिमम डेज, -N फॉर मिनिमम डेज. अँड देन -I आपण बघितला, -I फॉर इनएक्टिव्ह डेज. 5 WD चे फ्लॅग्स आहेत हे. -N मिनिमम डेज, -X मॅक्सिमम डेज, -I इनएक्टिव्ह डेज, -E इन्स्टंट पासवर्ड चेंज साठी. आणि अजून तुम्हाला 5 WDच्या हवे असतील तर तुम्ही हे एक्सप्लोर करू शकता. -, हेल्पनी पण करू शकता किंवा मॅन पेजेस बेटर राहतील, कारण -, हेल्पनी तुम्हाला फक्त एका लाईन मध्ये दिलेलं असतं की कशासाठी आपण यूज करत होते. हे सगळे तुम्हाला डिटेल मध्ये मॅन पेजेस मध्ये दिसतील. ओके. ठीक आहे. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम कोणाला? हॅलो. नो मॅम. येस. ओके. सो आपला अजून एक पॉइंट राहिलेला आहे, हाईड आणि अनहाईड वाला. ठीक आहे. तर आपण आता नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूयात, उद्याच्या लेक्चरला. पण त्याच्या आधी तुम्हाला मी आज टास्क देणार आहे, ते टास्क तुम्ही कम्प्लीट करून आणायचे. ठीक आहे. सो लिहून घ्या. येस. हा. येस. इक्विव्हॅलंट आहे, राईट. त्याच्यासोबत इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे. सो लिहून घ्या. ऍड 3 युजर्स. Add 3 users. Set the expiration date of 24 December 2024 by using passwd for 3 of them. मॅम डेट काय सांगितली? 24 December 2024. For 3 of them. मॅम बाय युझिंग passwd त्यानंतर काय? ओके. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे, एक ग्रुप क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. एमडॉक्स नावाचा एक ग्रुप क्रिएट करायचा आहे. क्रिएट अ ग्रुप. ऍड 3 युजर्स इन ग्रुप. ओके. एमडॉक्स. AMDOCS. ओके. देन युजर 2 जो असणार आहे, क्रिएट अ ऍडमिन ऑफ युजर 2. Create admin to user 2. Okay. Then त्यानंतर change the name of user 3. Change the name of user 3. काही चेंज करा मग. आणि ते चेंज केल्यानंतर काय काय चेंजेस करावे लागतात हे सगळे तुम्हाला करायचे आहेत. And change the group ID. Change the group ID
and then change the name of amdocs to Amazon. AMAZON. Okay. हॅलो मॅम परत एकदा एक्सप्लेन करा ना काय काय करायचंय. नाही, आता मी लिहून नाही घेतलेले. ज्यांनी लिहून घेतले त्यांनाच करावं लागेल, कारण की मी हे तुम्हाला ओरली सांगितलंय. ओके ओके. कुणी लिहून घेतलंय? लिहून कोणीच नाही घेतलं का? हा मॅम. ओके ठीक आहे. सो हे आपण उद्या डिस्कस करूया. ठीक आहे. ओके मॅम. काय आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? मॅम उद्या किती वाजता राहील तुमचं लेक्चर? 10:30. 10:30 ला असेल. आणि हा मला एक सांगा, आता मी जर तुम्हाला एक IP ऍड्रेस दिला, ठीक आहे, आणि मी जर त्याला सांगितलं तुम्हाला एक सबनेट मास्क पण दिलेला आहे, तर तुम्हाला त्यांच्या CIDR आणि नंबर ऑफ होस्ट काढायला येतील का? येस मॅम. काढायला येतील? क्लास ma'am. आणि क्लास फुल दोन्हीचे पण ना? क्लासलेस आणि क्लास फुल दोन्हीचे पण? येस मॅम. ओके ठीक आहे. मग आपण हे डिस्कस करूया 2च्या लेक्चरला. मला बघायचं की तुम्हाला किती लोकांना काढायला येतात रेंजेस, किती मी तुम्हाला सांगणारे टास्क देणारे की असा एक पण VPC क्रिएट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये या गोष्टी आपल्याला क्रिएट करायच्या आहेत. सो मला तुम्ही आपण ते 2च्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ओके. येस मॅम. ठीक आहे चालेल. सो ती 2. हा येस अक्षय. मला IP कॉन्फिग करायचं होतं विंडोजला आणि व्हर्च्युअल मशीनला कनेक्ट करण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी. अरे ऍक्च्युली कम्युनिकेशनसाठी काय होतं माहिती का, आता याचा प्रॉब्लेम काय आहे व्हर्च्युअल मशीनचा आपल्या CentOS 7चा, याच्यामध्ये तू NMTUI करू शकतोस. NMTUI कमांड माहितीये का तुला? हो माहिती आहे. ते ग्राफिकल युजर इंटरफेसनी. हा NMTUI करू शकतोस, पण हा CentOS 7 आउटडेटेड झाल्यामुळे तो पिंगच करत नाहीये. पिंग म्हणजे पिंग 3 वेळा रिइन्स्टॉल केलं. रिइन्स्टॉल केलंस. हा तो प्रॉब्लेम यायला लागलाय रे. आणि पण CentOS 9चा पण अजून त्यांनी फुल्ली डेव्हलप केलेलं नाहीये iOS इमेज. CentOS 9 मध्ये पण काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला तिकडे पण स्विच नाही होता येत. म्हणून तरी काय करायचो की ते ETC कॉन्फिग मध्ये जाऊन नेटवर्क स्क्रिप्ट मध्ये जाऊन जे नेटवर्क आयडी आहे ना, ते नेटवर्क आयडी एडिट करायचो. त्याच्यामध्ये टाईप इंटरनेट, बूट प्रो रन करायचो, DHCP, ते सगळे एडिट करून. इव्हन तू जरी ते मॅन्युअल जरी सेट केलंस ना, तू म्हणजे DHCP तू स्वतःहून कॉन्फिगर जरी केलास ना, तरी पण मशीन पिंगच करत नाहीये. म्हणजे पिंग कनेक्टिव्हिटी लॉस होतीये त्याची. ऑब्व्हियसली तुला जर कनेक्ट करायचे असतील 2 मशीन, तर ऍटलीस्ट पिंग तरी झालं पाहिजे ना, नेटवर्क कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. नॉट रिचेबल येते. हा एक्झॅक्टली, नॉट रिचेबल येते. तर ते मशीन्स पिंग होत नाहीयेत. आणि इव्हन जरी अडॅप्टर मध्ये जरी चेंज केलं ना आपण, तर बेसिकली आपण काय करतो मी तुम्हाला दाखवते. हा आदित्य, तुझं म्यूट करतोस का तुझा हे माईक? आवाज येतोय खूप. सॉरी. तर बेसिकली आपल्याला काय करावे लागतात, ती अडॅप्टिव्हिटी आणण्यासाठी आपल्याला हे अडॅप्टर जे असतात, ठीक आहे, नेटवर्क मध्ये जावं लागतं. सध्या आपल्याला अडॅप्टर म्हणजे नेटवर्क इंटरफेसेस ऍड करावे लागतात. ओके. आता जो नेटवर्क इंटरफेस आहे तो एकच अडॅप्टर 1 चालू आहे, ज्याने काय होतंय, आपण आपल्याच मशीन सोबत कम्युनिकेट करू शकतो ना. सो तू पिंग आणि मशीनचा IP ऍड्रेस टाकलास तर कनेक्टिव्हिटी दाखवते तुला. तर बेसिकली मी तुला दाखवते. पिंग करते माझ्या मशीनचा IP ऍड्रेस. आपण कसा बघणार? हे नाहीये, स्क्रीन शेअर नाहीये. अच्छा, एक मिनिट, स्क्रीन शेअर करते. सो म्हणूनच ना काय करणार आहे मी, हे तुमचं नेटवर्किंगचं जे लेक्चर आहे ना, ते EC2 इन्स्टन्स पिनअप करून तुम्हाला दाखवणार आहे.
ओके, दिसतंय तुम्हाला सगळ्यांनी स्क्रीन? येस. कसं बघणार आहे मशीनचा आयपी ऍड्रेस? इफ कॉन्फिग राईट. सो इफ कॉन्फिग मध्ये बघा. हा, छोटस आउटपुट करते मी आता. ओके, सो बघा आता ENP0S3 म्हणजे एकच अडॅप्टर आहे, नेटवर्क इंटरफेस एकच ऍड आहे. हा नेटवर्क इंटरफेस काय करतोय, मला माझ्याच मशीन सोबत कम्युनिकेट करण्यासाठी हेल्प करतोय. ओके, सो मी आयदर पिंग 10.0.2.50 पण केलं, पिंग 10.0.2.15. ठीक आहे. सो इथे मला कनेक्शन येते, डेटा पॅकेट्स येतात. ठीक आहे. इव्हन मी 127 पण करू शकते, पिंग 127.0.0.1 सेमच मी माझ्याच मशीनला पिंग करते ना. सो यानी पण होत आहे. पण आता मी ना इथे जर एखादं दुसरं मशीन क्रिएट केलं, आपण ते नेटवर्किंगचा टॉपिक जेव्हा बघणार आहोत तेव्हा डिस्कस करणार, तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे. सो आपल्याला काय करायला लागणार आहे, अजून एक मशीन मी इथे क्रिएट करणार, क्लोन क्रिएट करणार. याच मशीन करू शकतो, पण मला CLI कमांडने कसं करायचं नाही का ते बघायचं होतं. CLI कमांडने काय कॉन्फिगर करायचं? NMTUI नाही, नवीन नेटवर्क आयडी क्रिएट करायचं होतं मला. त्याची फाईल क्रिएट करायची, त्याच्यामध्ये ते बाकीचं ते कॉन्फिगरेशन चेंजेस करायचे एडिट करून VI नी. नेटवर्क आयडी म्हणजे तुला नवीन अडॅप्टर त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे? हा, CLI कमांड थ्रू. CLI कमांड थ्रू नाही अडॅप्टर ऍड होणार आहे त्याच्यामध्ये? अशी कोणती कमांड असते CLI अडॅप्टर ऍड करण्यासाठी? मला नाही वाटत. आपण असतं ना, म्हणजे नाही, बेसिकली का नाही अडॅप्टर ऍड होणार, कारण की अडॅप्टर्स आर दी फिजिकल ना, सो ते नेटवर्क इंटरफेस कार्ड सोबतच येतात तुझ्या. अनेबल पण करू शकतो ना. अनेबल करू शकतोस, पण तुला ऍड करण्यासाठी तुला हार्डवेअर मध्ये चेंजेस करावे लागणार आहेत. सो आता आपण कन्सिडर करतो दिस इज अवर हार्डवेअर, राईट. सो हे आपल्या मशीनचं हार्डवेअर आहे आणि या नेटवर्क मध्ये मला अडॅप्टर ऍड करायचं असेल तर आपण कॉन्फिगर करू शकतो. पण विंडोज मध्ये जर तुला अडॅप्टर, पण आपल्याला ते मशीन शटडाऊन करावं लागतं तरच आपण ते ऍड करू शकतो. हो बरोबर आहे ते. हो बरोबर आहे ते. पण तुला CLI थ्रू नाही करता येणार अडॅप्टर्स ऍड करायचे असतील तर, तुला हार्डवेअर मध्ये चेंजेस करावे लागणार आहेत. हार्डवेअर म्हणजे आता दिस इज व्हर्च्युअल मशीनचं हार्डवेअर आहे ना हे आपलं. ऍक्च्युली मी ज्यावेळेस गुगल केलं होतं ना मॅम, तर ते इफ कॉन्फिगची कमांड फायर केल्यानंतर जे नेटवर्क आयडी कार्ड दाखवतं ना, तसं ते नेटवर्क आयडी कार्ड दाखवत होतं. फक्त त्याला आहे ना कोलन देऊन 0 पासून स्टार्ट करायचं, एक नवीन फाईल क्रिएट करायची, त्याच्यामध्ये एडिट करायचं, आयपी ऍड्रेस द्यायचा, परत ते बूट ट्रॅप ऑन बूट वगैरे सगळं ऑन ऑफ करायचं, नेम द्यायचं डिव्हाइस नेम, आणि मग नेटवर्क रिस्टार्ट करायचं. आणि नेटवर्क रिस्टार्ट केल्यानंतर मग तो आयपी हे व्हायचा, असाइन व्हायचं. आयपी असाइन म्हणजे तू एक्झिस्टिंग नेटवर्कला आयपी असाइन करतोयस ना, एक्झिस्टिंग नेटवर्क इंटरफेसला आयपी असाइन करतोयस ना. हा, मग ते होणार की रे, ते कॉन्फिगर मग आपण असं पण करू शकतो NMTUI नी, असं पण करू शकतो, यानी पण करू शकतोस ना तू तो आयपी असाइन. पण मी काय म्हणतेय नेटवर्क इंटरफेस तुला जर एक्स्ट्रा दुसरा द्यायचा असेल, लाईक अजून एक ऍड करायचं असेल मशीन मध्ये, नेटवर्क इंटरफेस म्हणजे अजून एक तू फिजिकल पोर्ट ऍड करायला लागलास, अजून एक एंट्री गेट ऍड करतोस तुझ्या मशीनला, राईट, ज्याच्यामधून आणि आता तू ऍड केलंस ना याचा जर आयपी ऍड्रेस म्हणजे एक्झिस्टिंग आयपी ऍड्रेस तुला चेंज करायचा आहे ना, म्हणजे तू म्हणतोस की तुला हे करायचंय आयपी कॉन्फिगचा जो आयपी ऍड्रेस आहे, ठीक आहे, हा जो आयपी ऍड्रेस आहे तो चेंज करायचा आहे. चेंज करायचा. तो आयदर NMTUI नी पण होतो, आणि अजून एक कमांड आहे ती तुम्हाला मी नेटवर्किंग शिकवताना सांगेन. अजून एक कमांड आहे ज्याने कसा चेंज होतो. तो काय करायचं मॅम, जो आयपी ऍड्रेस आहे त्याच्या रेंज मला जर आयपी दिला ना 10.0.2.5.15 जागी, तर मग त्यांची कनेक्टिव्हिटी होणार. हा बरोबर आहे, कारण की मग ते सेम नेटवर्क होत नाही. सेम नेटवर्कच्या पिन होत नाही. हे पिंग का होत नाहीये मी तुला सांगते, कारण की हा जो अडॅप्टर आहे तुला अडॅप्टर ऍड करून तुला तो करावा लागणार आहे. हा ENP0S3 ला तो पिंग नाही होणार आहे, कारण ENP0S3 हा रिझर्व्ड आहे या मशीन सोबत, या म्हणजे ह्या स्वतःचं जे मशीन आहे याच्यामधून, या पोर्ट मधून तेच ट्रॅफिक आत येते जे या मशीनचं आहे. आपण हा रिझर्व करून ठेवलाय ना, तुला अजून एक पोर्ट ऍड करावा लागेल, मी तेच सांगते तुला.
आता तुला या व्हर्च्युअल मशीनची जर दुसऱ्या कोणत्याही मशीन सोबत कनेक्टिव्हिटी करायची असेल तर तुला अजून एक फिजिकल पोर्ट ऍड करावा लागणार आहे. हा जो पोर्ट आहे तो रिझर्व्ह करून ठेवलेला आहे की या मशीन हा पोर्ट म्हणजे मला जर माझ्या सोबत तरच मी हे करू शकणार आहे. गेटमधून फक्त मला माझ्याच मशीनचं ट्रॅफिक आत येणार आहे. अजून एक गेट मला ऍड करायचं दुसऱ्या कोणत्याही मशीन सोबत जर मला कनेक्ट व्हायचं असेल तर मी काय करणार आहे, मला अजून एक नेटवर्क इंटरफेस ऍड करावा लागणार आहे. मग तो नेटवर्क इंटरफेसला तुला जो मशीनचा तुझ्या विंडोज मशीनचा जो आयपी ऍड्रेस आहे ना त्याच्या रेंजमध्ये तू असाइन कर. मग तो आयदर NMTI करून कर किंवा NMCLI थ्रू कर. NMCLI डायरेक्ट ऍड केला तर त्याच्या रेंज मधलाच असाइन होतो डायरेक्ट NMCLI पण तू आता तो ते जे बूट वगैरे येस करतोस त्याच्यापेक्षा तुला ग्राफिकल युजर इंटरफेस देण्यासाठी पण एक कमांड भेटते NMTUI जिथे तुला गेटवे पण कॉन्फिगर करू शकतोस किंवा एक आहे NMCLI जी कमांड लाईन थ्रू करू शकतोस तू. ओके. सो 2 कमांड आहेत पण गो फॉर दिस कमांड ना, हे तुला पूर्ण इंटरफेस येतो याच्यामध्ये. तुला याच्यामध्ये सेट करू शकतो. सो त्याच्यामुळे मग दिस इज प्रेफरेबल. पण जरी आणि आता तू जे स्टेप सांगितलास ना ते अगदी बरोबर आहेत पिंग करण्यासाठी म्हणजे 2 मशीन कनेक्ट करण्यासाठी. पण इव्हन ते करून जर नाही झालं ना तर समज की ही जी सेंटोसची रेपो आहे ती आउटडेटेड आहे त्याच्यामुळे होत नाहीये. ओके. कारण मी याच्यामध्ये केलं होतं रेड हॅट मध्ये, तिचं झालं होतं. त्याच्यामध्ये नेटवर्कच रिस्टार्ट होत नाही ते चेंज केल्यानंतर. रेपो डिलीट आहेत ह्याच्या बऱ्याचशाच रेपो डिलीट आहेत कारण की व्हर्जन्स आहेत ते आता जे न्यू व्हर्जनला शिफ्ट झालेले आहे ना त्याचे व्हर्जन्स त्याच्यामध्ये कम्पॅटेबिलिटी इश्यूज येत आहेत. ऍक्च्युली मी काय करत होतो की मला स्केड्युलिंग करायची होती ना, कमांड फायर एका टायमिंग नंतर ते कमांड फायर झाले पाहिजे. जॉब शेड्यूल करत होतास. हा, तर मग मला ते स्केड्युलिंग साठी रेपोज हे करायचं होतं. कुठली ती मी सर्च केलं होतं ते इन्स्टॉल करायचं होतं पण मग त्याच्यासाठी मला ते होत नव्हतं. रेपोज वगैरे त्याचा प्रॉब्लेम एरर येत होता इन्स्टॉल करा म्हणून मग मला ते इंटरनेट ऍक्सेस किंवा मग नाही होणार आहे. तू जर इन्स्टॉल करत असेल HTTPD तर याच्यामध्ये नाही होणार. HTTPD इन्स्टॉल नाही होत. मग मी याच्या थ्रू घेणार होतो विंडोज मध्ये इन्स्टॉल करून. नाही, विंडोज मध्ये इन्स्टॉल करून इकडे फाईल ट्रान्सफर करणार होतो. नाही तरी पण नाही होत HTTPD कारण HTTPD सपोर्टच नाही करत त्याच्यामध्ये कारण की त्याची HTTPDच्या ज्या डिपेंडन्सीज आहेत त्या रिझॉल्व्हच होत नाही त्याच्यामध्ये. तुला जरी तू सगळ्या ह्याच्यामध्ये केलास तरी ह्याच्यामध्ये सपोर्ट नाही करणार ती फाईल या मशीनमध्ये व्हर्च्युअल मशीनमध्ये. मग तुला जर असे काही टास्क करायचे असतील तर आयदर तू जर रेड हॅटचा जो केलेला आहे सेटअप त्याच्यावरती कर किंवा EC2 इन्स्टन्स पिनअप करून कर. ओके मॅम. तुला कळलं एक मेन नेटवर्क इंटरफेस हा याच्यासाठी रिझर्व्ड असल्यामुळे तू पिंग नाही करू शकत आहेस. ओके, चालेल. तुला अजून एक नेटवर्क इंटरफेस ऍड करावा लागेल आणि मग त्याला आयपी ऍड्रेस असाइन करावा लागेल विंडोजच्या आयपी ऍड्रेसच्या रेंजमध्ये. ठीक आहे. ओके. क्रॉन टॅब इन्स्टॉल करत होतो मॅम मी. अरे याच्यामध्ये पॅकेज मॅनेजर रनच होत नाहीयेत. अपडेट पण रन नाही होत. यम अपडेट जर मी केलं ना मी -y इन्स्टॉल क्रॉन टॅब असं केलं होतं मग त्याच्यानंतर ते आलं कॅनॉट बेस रोल हे आलेलं मला. बेस URL जी आहे ही यांची डिलीट झालेली आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी आउटडेटेड आहे, कम्पॅटेबिलिटी इश्यू आहेत. सो त्याच्यामुळे HTTPD यम पॅकेज मॅनेजर याच्यावरती वर्कच होत नाहीयेत. सो हे पॅकेज मॅनेजरचं जे अख्खं प्रॅक्टिकल आहे मी ते तुमचं EC2 इन्स्टन्स पिनअप करून घेणार आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी पण तेच सांगणार आहे EC2 इन्स्टन्स पिनअप कसे करायचे आणि त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस कशी करू शकता. ठीक आहे. ओके. ठीक आहे, चालेल. आणि बाकीच्या मुलांना आता जरी हे नाही समजलं तरी इट्स ओके, आपण हे पुढे जाऊन शिकणार आहोत. ठीक आहे. येस मॅम. चलो देन उद्या भेटूयात 10:30 वाजता. बाय. हॅव अ नाईस डे. येस. थँक्यू मॅम.